नमस्कार मित्रांनो, जिल्हा परिषद पदभरती 2023ला आत्ता जवळपास मित्रांनो 5 ते 6 वर्ष झालेली आहेत. ह्या परीक्षा ज्या आहेत त्या रखडलेल्या आहेत. त्यामधील मित्रांनो महत्त्वाची पदं कंत्राटी, ग्रामसेवक, आरोग्यसेविका, आरोग्यसेवक या पदांच्या परीक्षा आणि पेसामधील परीक्षा मित्रांनो सध्या राहिलेल्या आहेत. त्याच्याबद्दल मित्रांनो आजची जी न्यूज आलेली आहे महत्त्वाची ती आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी ही यवतमाळची न्यूज आहे जी की पेपरमध्ये आलेली आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की ग्रामसेवक असेल, आरोग्यसेवकांच्या परीक्षा आणि आरोग्यसेविका यांच्या जून नंतरच मुहूर्त. मित्रांनो सध्या आपल्याला माहिती असेल आचारसंहिता जी आहे चालू आहे, त्याच्यामुळे मित्रांनो ह्या परीक्षा जी आहेत पुढे गेलेल्या आहेत. जून नंतर मुहूर्त असं म्हटलेलं आहे. परंतु लक्षात राहू द्या मित्रांनो, आता बरेच विद्यार्थी या ठिकाणी परत म्हणतील की आम्हाला अभ्यास करण्यासाठी वेळ भेटला, बरं झालं. काही विद्यार्थी असे म्हणतील, काही विद्यार्थी म्हणतील पुन्हा एकदा परीक्षा जी आहेत त्या पुढे गेलेल्या आहेत. कारण की असे विद्यार्थी जे आहेत ज्यांचा बराचसा अभ्यास झालेला आहे आत्तापर्यंत, उद्या जरी पेपर घेतला मित्रांनो तरी ते पेपर सोडू शकतात. असे विद्यार्थी जे आहेत ते वैतागलेले आहेत. कारण की सतत परीक्षा जी आहे त्याच्या डेट येत नाहीत. जी महत्त्वाची पद आहेत, ग्रामसेवक महत्त्वाचं पद आहे, आरोग्यसेवक महत्त्वाचं पद आहे. तर त्यांच्यासाठी मित्रांनो ही एक खूप मोठी गोष्ट आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला आहे, ते आतुरतेने वाट पाहत आहेत परीक्षेची. परंतु असे बरेच विद्यार्थी जे आहेत की ज्यांचा अभ्यास अजून झालेला नाही आहे, ते शांतपणे आता पुढील वेळापत्रक येईपर्यंत त्यांना ही संधी भेटणार आहे. 2 ते 3 महिन्याची ते अजून अभ्यास करू शकतात. परंतु लक्षात घ्या मित्रांनो, आज न उद्या ह्या राहिलेल्या परीक्षा ज्या आहेत, पेसा असतील नॉन पेसाच्या आहेत, त्या 100% होणार आहेत. आणि जर तुमचा अभ्यास झालेला असेल तर तुम्ही मित्रांनो इतर परीक्षांची जी जाहिराती येत आहेत मित्रांनो त्या ठिकाणीही अजून फॉर्म भरू शकता. पोलीस भरती असेल किंवा मित्रांनो सरळ सेवेच्या खूप जाहिराती येत आहेत छोट्या मोठ्या, त्या सर्व आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला देखील भेटतील. जर अभ्यास तुमचा झाला नसेल तर सर्व विषय देखील मित्रांनो एकदा तुम्ही चेक करू शकता, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. तर बघा मित्रांनो, आरोग्य सेवकसाठी कारण की शेवटची संधी आहे, नंतर पात्रता जी आहे ती बदलली जाणार आहे मित्रांनो. सध्या तुम्ही फक्त 10वी पासवरती आरोग्यसेवक होणार आहेत. आरोग्यसेवक खूप मोठी पोस्ट आहे, चांगली पोस्ट आहे, गटकाची पोस्ट आहे मित्रांनो डायरेक्टली. आणि ज्यांना आरोग्यसेवक व्हायचं आहे, ज्यांनी फॉर्म भरला आहे फक्त आणि ते फक्त अभ्यास करत राहत आहेत, त्यांच्यासाठी चांगली संधी आहे. कारण की नंतर फॉर्म वगैरे आता भरायची गरज नाही, एजचा वगैरे इथं प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो. कारण की परीक्षा आज न उद्या 100% होणार आहेत. फक्त तुमचा अभ्यास मित्रांनो चालू राहू द्या. 2 ते 3 महिने तुम्हाला या ठिकाणी वाढून भेटत आहेत अजून मित्रांनो, ज्यांचा अभ्यास झालेला नाही त्यांच्यासाठी. तर बघा मित्रांनो, जी न्यूज आलेली आहे तीच माहिती आपण या ठिकाणी जी महत्त्वाची आहे ती पाहूयात. याच्यामध्ये काय म्हटलं आहे तेही पाहूयात, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती समजेल. आता मित्रांनो जून नंतर मुहूर्त आहे असं या ठिकाणी या न्यूजमध्ये तरी सांगितलेलं आहे. तुमच्या जे राहिलेल्या परीक्षा आहेत आरोग्यसेवक, ग्रामसेवक, आरोग्यसेविका या पदांच्या, तर याच्यामध्ये म्हटलं आहे की जिल्हा परिषदेमधील ग्रामसेवक, आरोग्यसेवकांच्या परीक्षा पेसा क्षेत्रातील वादामुळे प्रलंबित राहिल्या. आता मित्रांनो आचारसंहिता लागू झाली असून पुढील 2 महिन्यांपर्यंत परीक्षाबाबत कुठलाही निर्णय होणार नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. न्यूजमध्ये जी माहिती आहे तीच देतोय तुम्हाला. त्यामुळे परीक्षेला आता जून महिन्यानंतरच मुहूर्त मिळणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. तर ग्रामसेवकांचे मित्रांनो हे झेडपी यवतमाळच्या जागांबद्दल सांगितलेलं आहे, किती जागा वगैरे आलेले आहेत. तर मागील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मित्रांनो ही जिल्हा परिषद पदभरती होणार होती. म्हणजे 5 ते 6 वर्ष झालं मित्रांनो, मागच्या 5 वर्षापूर्वी ही जाहिरात आलेली होती आणि आत्ता सध्या अजून लोकसभेची का निवडणुका ज्या आहेत लागलेल्या आहेत. तर तेव्हाच मित्रांनो ही जाहिरात आली होती 2019ला. त्यानंतर भरपूर याच्यामध्ये बदल झाले आणि शेवटी मित्रांनो आता कमीत कमी 3 संवर्गाची तुमच्या परीक्षा ज्या आहेत ते राहिलेल्या आहेत. जवळपास बऱ्याचशा संवर्गाच्या परीक्षा झालेल्या आहेत, निकाल देखील लागत आहेत. 3 संवर्गाच्या परीक्षा तुमच्या राहिलेल्या आहेत. तर याच्यासाठी मित्रांनो जून महिना या ठिकाणी लागणार आहे. समजा आता मार्च मित्रांनो या ठिकाणी हे मार्चचे 15 दिवस तुम्हाला भेटतील. एप्रिल मे हे 2 महिने तुम्हाला अजून भेटतील. म्हणजे 2 ते 2.5 महिने तुमच्याकडे या ठिकाणी अजून असणार आहे. तुम्हाला या पदांची वाट पाहावी लागणार आहे परीक्षांसाठीची. तर ही जी न्यूज आहे मित्रांनो ती प्रसिद्ध झालेली आहे. याच्यामध्ये बरेच विद्यार्थ्यांनी उमेदवारांकडून देखील वारंवार पाठपुरावा केलेला आहे मित्रांनो, ह्या परीक्षा ज्या आहेत व्हाव्यात म्हणून. कारण की पेसा क्षेत्रातील जागांबाबतचा तिढा सुटल्याची माहिती समोर आलेली आहे आता सध्या तरी. असे असताना परीक्षेची तारीख जाहीर करावी अशी मागणी उमेदवारांकडून केली जात होती. तर सातत्याने मित्रांनो संपर्क साधूनही परीक्षेचं वेळापत्रक जे आहे ते जाहीर झालेलं नव्हतं शासन स्तरावरनं. आपल्याला असंही वाटत होतं की अंगणवाडी सेविका जी आहे यांच्या पदांचं वेळापत्रक आलं आहे आता, तर मार्चमध्येच ह्या परीक्षा होतील. कारण की सुरुवात झालेली होती अंगणवाडी सेविकानंतर. मग मित्रांनो परीक्षाच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. त्याबद्दल अजून तरी मित्रांनो या ठिकाणी आचारसंहिता असल्यामुळे तुम्हाला जून नंतरच या परीक्षांचा मुहूर्त आहे. याबद्दलची अजून 2 ते 2.5 महिने या ठिकाणी परीक्षा जी आहे त्या ठिकाणी पुढे गेलेले आहेत. तुम्हाला कुठलाही निर्णय होणार नाही त्याबद्दल अशी माहिती या न्यूजमध्ये देण्यात आलेली आहे.
पुढे कंटिन्यू पेज नंबर 4वरती देखील न्यूज दिलेली आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचं सांगितलं आहे पहा की लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आता लागू झाली असून जून महिन्यापर्यंत मित्रांनो ही राहणार आहे. तर अशा परिस्थितीमध्ये ग्रामसेवक आरोग्यसेवकांच्या परीक्षेचे नियोजन आता जून महिन्यानंतरच होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो तुमचा अभ्यास या ठिकाणी चालू राहू द्या. याच्या परीक्षा तुमच्या ज्या आहेत 100% होणारच आहेत. ठीक आहे, आज न उद्या. तर याबद्दल अजून जसे अपडेट येत राहतील तसे तुमच्यापर्यंत शेअर केले जातील. या व्हिडिओमध्ये एवढीच तुम्हाला महत्त्वाची माहिती द्यायची होती, कारण की बरेच विद्यार्थी कमेंट करून याबद्दल विचारत होते आरोग्यसेवक ग्रामसेवकच्या परीक्षांबद्दलची. तर ही महत्त्वाची माहिती तुम्हाला दिलेली आहे. त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा. पुढील अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. मित्रांनो, सध्याच्या पोलीस पदभरतीसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे, ज्यामध्ये मित्रांनो अंकगणित व बुद्धिमापनाच्या प्रत्येक प्रश्नांचे हस्तलिखित अचूक स्पष्टीकरणासहित तुम्हाला उत्तरं भेटतील. 16,951 प्लस प्रश्न याच्यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे स्टेट बोर्डवरती आधारित इयत्ता 5वी ते 12वी पर्यंतच्या संभाव्य प्रश्नांचा देखील याच्यामध्ये त्यांनी समावेश केलेला आहे. मग मित्रांनो, पोलीस शिपाई असेल, SRPF पोलीस असेल, बँड्समॅन पोलीस असेल, लोहमार्ग पोलीस असेल, जेल पोलीस असेल, ह्या सर्वांसाठी तुम्हाला हे उपयुक्त आहे. पोलीस ड्रायव्हरसाठी देखील उपयुक्त आहे. तर हे पुस्तक तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करू शकतात किंवा ऑनलाईन देखील मित्रांनो तुम्हाला भेटून जाईल. त्याचबरोबर पोलीस भरती 95 प्रश्नपत्रिका संच हे देखील त्यांचं पुस्तक आहे, ज्यामध्ये मित्रांनो 8,375 प्लस प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये देखील मित्रांनो 2023 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला पाहायला भेटतील, ज्यामध्ये पोलीस प्रशासन व मुंबई नायगाव शहर व उपनगरवरील विशेष सराव प्रश्नसंचही तुम्हाला आहेत. तर हे देखील पुस्तक पोलीस भरती 95 प्रश्नपत्रिका संच महत्त्वाचं आहे पोलीस पदभरतीसाठी, ते देखील उपलब्ध आहे. आणि मित्रांनो, सरळ सेवेच्या कुठल्याही भरतीसाठी तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणीचं पुस्तक हवं असेल फास्ट रिव्हिजनसाठी, जे की TCS IBPS पॅटर्ननुसार आहे, तर ते देखील त्याचे पुस्तक प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये मित्रांनो 3,000 प्लस सोडवलेले प्रश्न आणि सरावासाठी प्रश्न तुम्हाला त्यांनी या पुस्तकात दिलेले आहेत. तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची मित्रांनो ही प्रत्येक पुस्तकं तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये पाहायला भेटतील आणि ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकतात.